रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे। जुन्या आर.टी.ओ. कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या या विक्री केंद्राला भेट देऊन नागरिकांनी बंदी बांधवांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कारागृह प्रशासनाने केले आहे। अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा डॉक्टर सुहास वारके यांच्या प्रेरणेतून आणि विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे। सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते। ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम आदी उद्योग सुरू असून या माध्यमातून बंद्यांना रोजगाराबरोबरच कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून दिली जाते। त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून नियमानुसार वेतनही। रक्षाबंधनानिमित्त यंदा विशेष आकर्षण ठरणाऱ्या रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्याचबरोबर बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी व लोखंडी वस्तू, विविध शोपीस, सतरंज्या व दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स यांसह अनेक उपयुक्त व आकर्षक वस्तू या केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। कारागृहात तयार झालेल्या वस्तूंना नागरिकांनी खरेदीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यास बंद्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला हातभार लागणार आहे। त्यामुळे ठाणेकरांनी या विक्री केंद्राला आवर्जून भेट देऊन कारागृह प्रशासनाच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे। विक्री केंद्र दररोज सकाळी 8:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे।